सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी आले माझ्या गावी आणि तो वातावरण तर तुम्ही बघू शकता किती खूप छान वाटतंय आणि असं सुकून वाटतंय ना. तुम्हाला मी माझी प्लेस दाखवते घराच्या आजूबाजूची आणि ब्लॉग कंटिन्यू करणार आहे, तर तुम्ही बघा. सो गाईज, हे आहेत माझे पिल्लू. हे बघा किती क्यूट असे ते बघा. हे कालू, हा बघा, आपण कालू पण गुले भाली आहे. आणि हा आहे माझा चिनू पिनू, ए माऊ. आणि हा आहे आमच्या काळुंद्र. सो गाईस, पालखीसाठी हार पण आणलेला आहे, कारण आज संध्याकाळी किंवा उद्या पालखी येईल. आणि बाहेर बघा काय मस्त वाटतंय ना. सो गाईस, हे माझं घर आहे आणि इथे सगळं म्हणजे चूल वगैरे पेटवण्यासाठी किंवा त्याच्यासाठीच. आणि की वाव, सकाळ सकाळी मस्त फ्लावर भेटलेला आहे. वाव. आणि इथे आम्ही कसं, आमच्याकडे गॅस यूज केला जात नाही, तर त्याच्यासाठी आम्ही फाट्या आणून ठेवतो आणि फाटी भरून ठेवलेले आहेत. वाव. आणि इथे इथे आमची झाडं आहेत. हे आहे जास्वंदीचं झाड आणि हे माझे पप्पांचे आजोबा आणि ते आई आहे. हे सगळं असं झाडांनी शोपीस. नाही, पप्पा नाही आले. गरम गरम चूल आणि सुकून. गाईस, खूप थंडी आहे अशी गाव म्हणायला गेलं तर. आणि आमचे बॅकग्राऊंड आहे पाठीमागे, हे तर आमचं आंब्याचं झाड आहे. हे आमचं वरती येतो आम्ही इथनं आणि बॅक साईड आहे ही. म्हणजे फुल गावची फील येते. आणि आमचं सगळं जेवण इथे चुलीवर आहे. म्हणजे ही मच्छीची चूल आहे, आतमध्ये चूल आहे, तुम्हाला दाखवते मी. बाबा सगळे झाडं वाजवायला, कारण गावची सवय माहिती असेल तुम्हाला. हे बघा, हा आमचा रोड. आपा, पालखी कधी येणार आहे? आज पालखी येईल ना. आज गाईज आमच्याकडे पालखी येणार आहे. तर हा पूर्ण रोड म्हणजे इथनं आमचा रस्ता आणि असा वरती येतो आम्ही. आणि आमचं ही पडवी टाईपमध्ये हे सगळं आमचं अंगण आहे, हा एवढा मोठा. आणि खाली झाडं, आणि हे सगळे झाड पण आमचेच आहे. खाली जास्वंदीची म्हणजे. आणि हा चाफा आहे, रेड चाफा तुम्हाला दिसतोय. वगैरे झाले आणि ते दोन माकडं झोपले त्यांची. ही बघ कशी पिल्लूला दूध देते. यू 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 यू. प्लीती प्लीती. ए ए उठ उठ. आणि ही काही आमची जेवणाची चूल. आम्ही गॅस वापरत नाही, कारण आम्ही प्युअर गावठी लोक आहे. कुणाला सांगते? हा, ब्लॉग बनवते, तू बघ नंतर. आई म्हणते काय करते. आई आता सकाळची चाय. आई कितवी चाय आहे? आई त्याच आईने जेवण पण आमचं होत आलं. लोकांचं अजून जेवण झालं नसेल. आणि आमचा देव रूम आहे, सो आम्ही जात नाही जास्त. सगळेच मी आत्ताच आलेली आहे. ही माझी आजी आणि हे आजोबा. हे हा आमचा कालू आहे. कालू, एक कालू. माझा काका आहे, झोपलाय तो मस्त ताणून. आणि ते माझी काकी झोपली आहे. सो गाईज मी थोडं झोपते, कारण मला झोप नाही गाडीमध्ये तर खूप हैराण झाली. म्हणजे मी आत्ताच आली असल्यामुळे तर मी झोपते थोडं, आणि मग उठल्यावरती तुम्हाला भेटते. चाय नाश्ता वगैरे करेन तेव्हाच दाखवते तुम्हाला. मी कैरी दाखवते. सो गाईज, कैरी आल्यात बघा ना, किती भारी ना. तसं जाताना मी मुंबईला घेऊन जाणार आहे कैऱ्या. आणि लास्ट व्ह्यू दाखवते तुम्हाला आमचा. ह्या माझंच घर आहे, पण हा आमचं कालूला. सो हॅलो गाईज, आता वाजले 12 आणि मी आता जस्ट उठली. गाईज, माझी आंघोळ वगैरे झाली आणि एवढं ऊन आहे, बाहेर पण पडायची इच्छा होत नाही. आता मी जाणार कवाल टाकायला होळीच्या इथे, कारण आज लास्ट होळी असल्यामुळे.
आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या खाली येऊन उभी राहिले. गाईस परी बघा कुठे काय करते. परी काय करते इकडे, तू ये इकडे. गाईस ती बघा कशी येते. खूप ऊन आहे खूप. आणि हे बघा आमची तिकडे गाडी उभी राहिलेली आहे. इथलं आता आमचं घर. सो गाईस काय रे बघा, ही बघा दिसली का ते झाड वगैरे ना. चल ग. सो गाईस आजच आमच्याकडे पालखी येणार आणि खूप एन्जॉय करू आम्ही आज. एन्जॉय म्हणजे कसलं नाही हो, हे पण हे कापसाचं कापूस ना, कापसाचं झाड आहे. तर तुमच्या इथं नसणार पण ते आमच्या इथं आहे. आणि हे बेलाचं झाड आहे. आमच्या गावामध्ये एकच बेलाचं झाड आहे ते पण आमच्या अंगणात. हे पोपील, हे आहे बेल. तर तुम्हाला माहितीच असेल ही काळी तुळस आहे, पण ते ऊन भरपूर आहे तर हे बघा काहीच तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं. हे बघा हे आईने रांगोळी वगैरे काढलेली आहे. आई कुठे चालली? नको, माझा पोट भरलंय. पुरणपोळी मी खाल्ली एक पुरणपोळी. माझ्याकडची खा. अगं खाल्ली, माझं पोट भरलंय. तिकडून ये कशी चलीच नाही ते. हे आईच्या घरात घुसले मी. खाते पुरणपोळी. नको नको, आईने केल्यात पुरणपोळ्या. काय ना ओ बाबा, बरं आहेत ना? हा चल जेवायला बस बस जेव. माझं पोट भरलं नाही तर जेवायला बसली असती. अगं ही बघ माझी बहीण आली इथे. ती रोज येते खायला. मी येते नंतर खायला, आता राहू दे. नाही नाही हवं असेल ते, मला भूक नाही ग. सो गाईस मला घाम बघा केवढा आलाय. हे बघा माणसं बघा माझी, खूप गरम होतं. ती परी मी घर घेऊन आली तरी ती परी पोरगी बाबा मोबाईल घेऊन फिरते. समजतच नाही तिला. हे संडाची आई लाईट कोणती आहे चालू आहे बंद कर. ही गेली होती गाईस, तर काय सांगत. झालं. सो गाइस हमने क्या किया है देखो, जंगल में मंगल है इधर. हलतंय नुसतं. आई कवर टाकते. हा इथं नाही टाकायचं. व्हिडिओ काढते, व्हिडिओ काढते असं बोलते. व्हिडिओ काढ. अडकते का? नाही, चल माझा हात दुखायला लागला. तिकडनं कुठून येते? काहीच पहिलवान आहे मी, कुठनं पण चढते. हो सो गाईज हे बघा हाताला फोड आले. पूर्ण रोड झाडत होतं. तुम्ही काय ते ब्लॉगमध्ये नाही केलं तर तुम्ही बोलाल झाडू मारते वगैरे काय. तर पूर्ण हा रस्ता प्लेन केला. ते पुरी पेंट करतात, मला दाखवते चला. पूर्ण घामाने भिजले मी तर. तिकडे वगैरे झाडलं पूर्ण, हा पूर्ण रोड झाडत होतो. आता पोरी ड्रॉ करतात, तिथे जाते. खूप गरम झालं बाबा. बघा बसलेत.
मस्त अरे. इथनं आमची एंट्री आहे ना, म्हणून ह्या पोरी इथे मस्तपैकी पेंट करतायत आमचा मार्ग. तो काही इथं आम्ही आता पेंट केलाय, हात बघू शकता तुम्ही. आता तिकडे दाखवते. सो गाईस तुम्ही बघू शकता किती घाण अवतार झाला माझा. बघा हाताला पूर्ण पेंट लागलं आहे, कारण मी पेंट करत आता घराची ते आणि सारवलं आहे. आणि इकडे मी पूर्ण रांगोळी वगैरे काढून घेते माझ्या दरवाजात, कारण पालखी येईल ना आता. आणि ते पूर्ण रोडवरती काढलं आहे, ते काढते तुम्हाला दाखवते. आता मला ब्लॉग घ्यायची एवढी कॅपॅसिटी राहिली नाही. सो गाईस आता पालखी खाली गेली आणि आता ती वरती येईल आणि त्याच्यावर मी लूक पूर्ण रेडी केलेला आहे. तर पाय वगैरे धुवावे लागतात पालखीचे, तर आता बाजूला आहे. पहिला खाली जाईल, एक घर आहे बाकी ते करेल आणि मग बाजूला येईल. बाजूवरून मग आमच्याकडे येईल पालखी. खूप भारी वाटतंय. कणं वगैरे काढलेलं आहे रांगोळीचा वगैरे.